वाटलं नाही. आपण पोटकलम मान्यता प्राप्त पक्षाच्या नोंदणीकृत पक्षाच्या किंवा गटाच्या तौलानिक संख्याबळाचा निर्णय घेण्याचा प्रयोजनासाठी मान्यता प्राप्त पक्ष किंवा नोंदणीकृत पक्ष किंवा गट किंवा अशा कोणत्याही पक्षाच्या किंवा गटाच्या नसलेल्या निर्वाचित सभासदात महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्थ अधिनियम 1986 मध्ये काही अंतर्भूत असेल तरी निवडणूक निकालाच्या अधिसूचनेच्या दिनांकापासून 3 महिन्यापेक्षा अधिक असणार नाही इतक्या कालावधीत आघाडी तयार करता येईल. तिची नोंदणी झाल्यावर उक्त अधिनियमाच्या तरतुदी निवडणुकीपूर्व आघाडी असल्याप्रमाणे अशा आघाडीच्या सभासदांना लागू करेल. आता हा नियम आपणच केलेला आहे. ह्या नियमाच्या चौकटीत आता कुठं वागलं जातंय मला प्रश्न निर्माण होतो. हवा तुम्ही माहिती आहे कालच्या ह्याच्यामध्ये सुद्धा मी सांगतो पक्ष नोंदित आहे, मान्यता प्राप्त आहे, अधिकृत आहे, त्यांचे सदस्य चिन्हावर निवडून आलेले आहेत. एवढंच नव्हे तर रजिस्टर गट म्हणून त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, सगळं आहे. हा तुमचा कायदा आता तुम्ही सांगितलंय ह्या कायद्यात त्याच्यावरच बोलतो. हे सगळं असताना या कायद्यामध्ये असताना सुद्धा तो सदस्य जातो कसा, तो सदस्य विरोधात जातो कसा आणि हे जाण्याच्या संदर्भामध्ये जर त्यांनी चुकीच्या पद्धतीने केलं असेल तर तुम्ही त्याला डिस्क्वालिफाईड करणार आहात का हे मला उत्तरातून अपेक्षित आहे. का त्याला तुम्ही अभय देणार आहात? तू मला मदत केलेली आहे, मला निवडणुकीला मदत केलेली आहे, त्यामुळे हा निवडणुकीला मदत केल्यानंतर तुला कोणी काढणार नाही, 5 वर्ष तुझा असलेला कार्यकाळ पूर्ण करून देईल. त्यामुळे या असलेल्या रजिस्ट्रेशन पक्षाची मान्यता प्राप्त पक्षाची मान्यता प्राप्त गटाची हा अधिकार फक्त कागदावर राहील. आणि मग हा कागदावर जर अधिकार राहिला सभापती महोदय मग या असलेल्या कायद्याला अर्थ काय राहणार आहे? मी जर डिस्क्वालिफाईड होऊ शकतो या भीतीपोटी जर एखादा सदस्य या ठिकाणी तो धाडस करणार नाही पण त्या सदस्याला वाटलं की मला काही नाही, कायदे हे नुसते होतात सभागृहामध्ये, हे कायदे जरी सभागृहात झाले तरी मला कुठल्याही प्रकारचं 5 वर्षासाठी बालंट येणार नाही याची खात्री झाल्यानंतर कोण तुमच्या बरोबर राहणार आहे, कोण विरोधी पक्षाबरोबर राहणार आहे? मी एका मागच्या या सभागृहामध्ये सांगितलं होतं एक सदस्य निवडून आला घड्याळावर आणि तो निवडून आल्यानंतर तो सभागृहात गेला. उपसभापती तर उपनगराध्यक्षाची निवडणूक होती. अशी काल इथं निवडणूक आज झाली, अध्यक्ष उपाध्यक्षाची निवडणूक होती. तो गेला आणि व्हीप असो. आता हल्ली आपल्याकडं खरं म्हणलं तर राज्यसभा बिनविरोध झाली. पवारसाहेब नसते तर अजून काहीतरी ओडिसा झाला असता अशी चर्चा बाहेर ऐकायला मिळते. पवारसाहेब होते, ज्येष्ठ नेते शरद पवारसाहेब होते म्हणून ही बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला गेला. मी आभार मानतो. परंतु हल्ली हात वरते करून सुद्धा मतदान द्यायचं म्हटल्यानंतर सुद्धा भीती राहिलेली नाही. कोणता सदस्य कधी फुटतो? ओडिसाला बिजू जनता दल, काँग्रेस वगैरे सगळे फुटतात आणि हात वरती करतात. मला कोणीतरी सांगितलं महाराष्ट्रावरच येतोय नाही, मी उदाहरण दिलं महाराष्ट्राचं सांगतो. महाराष्ट्रात मला सांगितलं ते पवार साहेब होते म्हणून, नाहीतर आम्ही 8वा उमेदवार उभा केला असता आणि कोणत्याही पर्यंत निवडणूकच लावली असती. काय धाडस, म्हणजे केवढं आत्मविश्वास आहे लोकांना. काही झालं तरी आपण निवडून कशा पद्धतीने आणायचं. तसंच इथं हा कायदा आपण केला. यामध्ये रजिस्ट्रेशन पक्ष, मान्यताप्राप्त संघटना, रजिस्टर झालेल्या संघटना सगळं जरी असलं, मी मगाशी सांगितलं तो गेला सदाभाऊ सभागृहात आणि 11-10 होतं, हा गेला 9-10 हा गेला आणि तिथं हात वरती केला, बिंदास केला हात वरती केल्यानंतर 10 झाला आणि सभा नगराध्यक्षाचा मत 11 झालं, उपनगराध्यक्ष झाला ना. ते सांगतो ना पुढं. त्याला विचारलं अरे तू डिस्क्वालिफाय होणार आहे काय? येऊन बोलला 5 वर्षामध्ये मी निवडून जरी आलो तरी मला काय मिळणार होतं? मला जे मिळालं ते 5 वर्षात मिळालं नाही. आणि मला सांगितलेलं आहे, वरिष्ठाकडे फोन लावला होता, वरिष्ठांनी सांगितलं तू काळजी करू नको,
तुझं सदस्यपद जाणार नाही याची खात्री मी देतो. मग अशा पद्धतीचं जर आत्मविश्वास, हा घाब घेऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. सदाभाऊ तुम्ही पण त्याला मान्यता देता, याला खरं अर्थाने तुम्हाला हे पटतंय, तुम्ही माझ्या पाठीशी कायम आहे. तुमचा राजू शेळके खरंच शेतकरी जवळला कार्यकर्ता आहे, प्रामाणिक राहिला. राजू शेट्टी हे एकत्र होते. नाही त्यांनी मला सांगितलं, आता पुढे सांगतो बोलो. त्यांनी मला सांगितलं होतं तो फुटतो का बघा. यांनी फोन केला, तो आला मला बरं नाही मी माघार घेतो, माघार घेतला. सभागृहाच्या बाहेर काय झालं ते मी बोलत नाही, बिलावर आहे. शिंदे साहेबांनी मी माझं नाव घेतलं म्हणून मी या ठिकाणी बोलले. मंत्री महोदय, आपल्या इथल्या कायद्याचं मी पहिल्यांदा जेव्हा बसलो तेव्हाच सांगितलं की म्हणजे मी पार्लमेंटमध्ये काम केलेला माणूस आहे, कोणत्याही बिलाला एक वेळ असायला पाहिजे. कोणी तासन तास बोलतात ही पद्धत नाही, हे बदल करण्याची गरजच आहे. नक्कीच या नियमात बदल करण्याची गरज आहे. सदाभाऊ आपण बसावे, थोडंसं बोला. झालं शिंदे साहेब, ओव्हर, फिनिश, ठीक नाही. मी बिलावरच बोलतोय. मी बिलाचा गैरवापर कसा होतो, कायदा केल्यानंतर सुद्धा गैरवापर कसा होतो, कशा पद्धतीने त्या असलेल्या अधिकाराचा वापर करून केला जातो, हे बिल आणण्याचं कारण काय, हे बिल आणण्याच्या बाबतीमधला उद्देश काय, आणि हा बिल आल्यानंतर सुद्धा त्याचं अंमलबजावणी होणार काय, ही चर्चा उदाहरणासकट सांगणं माझा अधिकार आहे. मी चौकटीच्या बाहेर बोलत नाही. तुम्ही दिलेला आहे की मान्यता प्राप्त पक्ष, मान्यता प्राप्त संघटना, मान्यता प्राप्त गट, हे तुम्हीच बिलामध्ये दिलेलं आहे. मग हे रजिस्ट्रेशन करून सुद्धा माणसं का धाडस करतात हे सांगणं माझा अधिकार आहे. आणि ते धाडस का केलं गेलं की मी तुझ्या पाठीशी आहे, घाबरू नको. हा नवीन अध्याय या असलेल्या महाराष्ट्रामध्ये आणलेला आहे. मग कशाला बिल आणता तुम्ही? डायरेक्ट नियुक्ती करून टाका. 5 सदस्य 10 सदस्य तुम्हाला पाहिजे तेवढे सदस्य नियुक्ती करून टाका. हे बिल कशाला आणताय? उगीच लोकशाहीचं हे दाखवण्याचा आरसा दाखवताय तुम्ही. पण हे दाखवण्याच्यासाठी मग बिल का आणलं? उद्देश त्यांनी सांगितला की या उद्देशामध्ये त्यांनी सांगताना सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने संख्या सदस्य यांना, बरं ते नुसते येऊन बसणार आहेत, त्यांना अधिकार काय नाही, त्यांना मताचा अधिकार नाही, त्यांना नियुक्तीचा अधिकार नाही. ज्यांना अधिकार आहे त्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या वेळेला, सभापतीच्या निवडणुकीच्या वेळेला जे नियम निकष आहेत, जे कायदे आहेत, ज्या नियमावलीप्रमाणे चाललं पाहिजे ते हल्ली नियम चालतात का, हा प्रश्न विचारणं माझा कर्तव्य आहे ना, माझा अधिकार आहे. मी चौकटीच्या बाहेर बोलत नाही. त्याला उदाहरणं दिली आणि मग हे उदाहरण देताना योगायोगाने हे बिल आज आलं आणि कालच्या घडलेल्या घटनेचा या बिलाशी संबंध येतो म्हणून मी त्याचा उल्लेख केला. सभापती महोदय, मी चौकटीच्या बाहेर जात नाही. तुम्ही सांगितलं अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडणुकीचा सभापतीचा अधिकार कुठे आहे? तो अधिकार असताना संख्याबळावर तुम्ही देता. संख्येप्रमाणे अध्यक्ष उपाध्यक्ष निवडला जातो. त्या संख्येला निवडणुकीच्या लोकशाहीच्या अधिकारातून मान्यता प्राप्त संघटना, मान्यता प्राप्त पक्ष यांच्या असलेल्या सिम्बॉलवर, त्यांच्या असलेल्या गटावर, त्यांच्या अगोदर झालेल्या अलायन्सवर जो निवडून येतो, तो निवडून आलेला सदस्य जर फुटला तर त्याच्यावर कारवाई काय करणार? त्याला जर कारवाई केली नाही तर उद्या समजा हा कायदा झाला आणि या कायद्यामध्ये 10 ची संख्या झाली, तुमचे सदस्य वाढवण्यासाठी ऐकल्या लोकांना परत सांगाल की तुम्ही हिते मतदान करा आणि तुम्ही ज्या संख्येच्यावर असलेल्या सदस्यांना विरोधकाचा एकही माणूस घेऊ नये म्हणून हिते परत करण्याचा प्रयत्न करणार आहात का? त्याच्याबद्दल निर्णय काय देणार याचा खुलासा होणं गरजेचं आहे ना. उद्या समजा आता माझ्याकडे 10 सदस्य आहेत, ते राष्ट्रवादीच्या चिन्हावर आलेले आहेत, बरोबर आहे. अलायन्सचे 30 सदस्य आहेत, ते राष्ट्रवादीच्या चिन्हावर आले. 5 प्रमाणे किती होतील? 7 किंवा 6 होतील. हे 7 सुद्धा मिळू नये. उद्या आज गिरीश महाजन आपण प्रलोभन देऊ शकता, तुम्ही इकडे या, तुमच्यासारखं परत तुम्ही बोला बिलाच्या बाहेर जाऊन बोल. सदस्य सभापती महोदय, गिरीश महाजनांसारखं प्रेम जर आम्हाला भेटलं तर फार चांगलं होईल. नाही तुमचं प्रेम